काय गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज असं लावले तुम्ही सगळ्यांनी. मागच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे 100% गुड न्यूज वगैरे असे कमेंट्स आहे. अरे तसं जर काही असतं तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असतं. उलटं मला आनंद होईल हे तुम्हाला सांगायला. असं काही नाही आहे, तब्येत ठीक नाही आहे माझी जराशी. आणि तुम्ही मागच्या व्लॉगला कमेंट पण केली होती एक, की तुझ्या सासूबाईवरती घेऊन येत आहेत जेवण, तर तुम्हाला लाज वाटते का वगैरे अशी कमेंट होती. लिटरली मला खूप वाईट वाटलं ते. पण काहीतरी रिझन असेल म्हणून माझी सगळे काळजी घेत आहेत. म्हणजे ना मला इतकं वाईट वाटतं कधी कधी, की तुम्ही मला एवढंच ओळखलं का, की मी अशी असेल तुम्हाला वाटतं का? म्हणजे मला काहीतरी होत असेल म्हणून माझ्या घरचे एवढी काळजी घेत आहेत, असं काही रिझन असेल ना. तुम्ही तो पण विचार करा ना, थोडंसं पॉझिटिव्ह वेने पण विचार करत जावा तुम्ही. कारण लिटरली मला एवढे दिवस झाले बरं नाही आहे. मला माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी खूप काळजी घेतली. मम्मी मला जेवण वगैरे आणून द्यायच्या, सगळं हे करायच्या. म्हणजे ते त्यांच्या मनाने करत आहेत, की मी करते, आम्ही नाही तर कोण करणार तुझ्यासाठी, असं होतं. आणि मी खूप लकी आहे की मला अशा सासूबाई भेटल्या आहेत. मम्मीसारख्या जीव लावणाऱ्या सासूबाई भेटल्या आहेत. सगळे घरचे माझे फॅमिली मेंबर सगळे म्हणजे खूप काळजी घेत आहेत माझी. सो त्या गोष्टीसाठी मी खूप लकी आहे. फक्त एक माणूस सोडून ना, एक माणूस सोडून. कारण ना सगळे एवढी काळजी घेत आहेत, म्हणजे ते पण घेतात, नाही घेत असं नाही आहे. पण जरा आजकाल जास्त त्रास देत आहेत. त्याच्यामुळे आज मी ठरवले की त्यांची परीक्षा घ्यायची आहे. सो ते आल्यावर मग मी सांगते की काय करणार आहे आणि काय नाही. सो गाईज, आज खूप दिवसांनी मी व्लॉग स्टार्ट केला आहे. सो सगळ्यांचं खूप स्वागत आहे आमच्या या नवीन व्लॉगमध्ये. मला जे त्रास देत आहेत ना, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही आहे. तो माणूस म्हणजे माझा नवरा, माझा दीपू. ते जास्त त्रास देतात. आणि त्यांचं काय होतं माहिती का, एक तर लेट येणार, कधी कधी बोलवलं तरी टायमिंगवर येणार नाही, आणि आले तर सॉक्स इकडे टाक, हे तिकडे टाक, खूप चिडचिड करून देतात. आणि असे ना छोटे छोटे पसारे करून ठेवतात आणि आवरत नाही. त्यांना सांगितलं तरी आवरत नाही. त्यामुळे आज त्यांची परीक्षा घेणार आहे मी. थोडक्यात परीक्षाच म्हणा. कारण त्यांना आज थोडीशी कामं करायला सांगणार आहे. बरं नाही, त्याच्यामुळे बघूयात ते माझे कामं ऐकतायत की नाही ऐकत आहेत. आणि जसं ते मला मागच्या व्लॉगमध्ये म्हणले की कर, तुला काय करायचं आहे, व्लॉगिंग कर, हे ते. मग आज मी ठरवलं की ठीक आहे, जे आहे ते आहे, मग मी करणार. मग आज बघूयात, आज ते घरातली सगळी कामं करतायत की नाही. ठीक आहे. तर आजचा टॉपिक हाच आहे की मी दीपककडून घरातली सगळी कामं करून घेणार, आणि बघायचं आहे दीपक कामं करतायत की नाही. आणि त्यांनी केलीच पाहिजे, तसे ते करतीलच. मी असा पसारा, मला ओरडा पण खावा लागणार आहे मला असं वाटतंय, मी हा जो पसारा करते आहे सगळा त्याच्यामुळं. कारण मला म्हणतील, खुशाल तू रूम अशी अशी ठेवली आहे आणि तू अशी बसली आहे इथे. तर हे मी मुद्दामून ठेवले त्या दिवशी, असं आणलेलं म्हणून मुद्दामून. आणि हे तर ह्यांनीच पाडलेलं, आणि कपडे तर ह्यांना फोल्ड करायला लावणार आहे मी, म्हणून असं हे केलं. फक्त इथून टॉवेल काढायचा होता, तो पण असा खेचून घेतला जोरामध्ये, ते पण पडलं. आणि तिकडे थोडेसे कपडे मशीनला लावायचे, ते पण मी मुद्दामून ठेवले ते लावायला. आणि झाडू वगैरे असे कामं सांगते ना, आज बघू दीपक असे कामं चाललं पाहिजे. कामं करून करून मग त्यांना समजेल की काय हालत होते घरातल्यांची. आजकालच्या मुलांना काहींना समजत नाही. काही काही बिचारे खूप चांगले असतात, पण बट ठीक आहे. माझा नवरा तसा गुणाचा आहे, काय आहे, वाईट नाही, खूप गुणी, खूप गुणी. म्हणजे तुम्हाला ते दिसेलच किती गुणाचं आहे. असं ऑलेलेले असं करू वाटतं कधी कधी, एवढा गुणाचा आहे माझा नवरा. बघू आज. इथे त्यांना 1000 वेळा सांगितलं हे इथे ठेवू नका, हे कसं पण इथे लावून, मी का, मला पसारा करायचा, मी का आवरती आहे. इथे सामान मी आहे तसं ठेवणार आहे त्यांच्या बाजूचं मुद्दामूळ. आणि हा पसारा, हा तर मुद्दामूळ असंच ठेवला आहे मी. अजून मी काय पसारा करू शकते. तसं डॉल बऱ्यापैकी पसारा आहे मला असं वाटतं. अजून काही करायची गरज नाही. इकडे पण बराचसा पसारा आहेच आहे, ते सगळं मी त्यांना लावायला सांगते. अजून ठीक आहे, अजून असं. अरे हां, ये, अरे इतना किया ना डॉल, बहुत हो जाएगा. नको, खूप होईल खरंच. हे जर असं दिसलं ना, ह्यांना कळेल डॉल की मी मुद्दामून केले म्हणून त्यांना त्रास द्यायला, ते मला बोलणार. बट ठीक आहे, वाटू द्या. हॅलो, कुठे आलात का तुम्ही? गप्प बसा, सांगा खरं खरं. खाली आलोय आता जिमवरला. या ना वरती यार, खूप महत्वाचं काम आहे. अरे दीपू, असं नका म्हणू यार तुम्ही, आज या लवकर. पाऊस चालू आहे.
मी धुरंधर बघतोय आणि माझे पाय हात लय दुखतात आहे, तर मला थोडा टाइम दे, मग मी थोड्या वेळात येतो. बरं ठीक आहे, या तुम्ही वर, मी तुमचे हातपाय दाबून देते, या. ठीक आहे, या आधी या. स्वतः बरी हो, आधी स्वतः बरी हो. हा ठीक आहे, मी या. बाय. ठीक आहे, ठेव. म्हणतायत आधीच माझे हातपाय दुखतायत, कसं होणार काय माहिती. तरी पण मी करायला सांगणार आहे आज. जाऊ दे, आज जे जे होईल ते होईल. हे आलेत आणि डायरेक्ट तिथं गेलेत. एखादं विचारतं तुला बरं वाटतंय का की काय, काहीच नाही. हा निगेटिव्ह बनव इम्पॅक्ट. मी रोज फोन करत त्याचा नाही ना काही. हो ना. माझ्यासाठी रोज प्रत्येक वेळेस आश्चर्यचकितच गोष्ट आहे की तू ब्लॉग शूट करते. तुम्हीच तर म्हटले लय जमलोय माझे एकतर हे. नाही नाही बसायचं नाही. तुला बरं वाटतंय का? तुझं काय दुखतंय? तुझं डोकं दाबतो सर. हा माहिती आहे, इथेच जाणार तुम्ही, मला माहिती आहे. डोकं हेच करता दुखतंय? तुम्ही. हा हे डोकं आहे, मला आलं माहिती डोकं आहे. आलं तिकडं. काही नाही, तुम्ही तिथे बसा, जाऊन जा. सर बसू द्या, माझा हात पहिले दुखतं ते. शांत बस. अरे तुम्ही का फोडला पिंपल? रक्त आलं. मला आवडत नाही पिंपल आलेलं. शिशी ते पुसून या Guys, मला पहिलं. रक्त आलंय, मला प्रतिभाने मारलं. टिश्यू घ्या, पुसा ते. कारण अरे काय सांगताय दीपू? टिश्यू पण संपले रे तुझ्या टिश्यू पण नाही वा. आहेत टाकायचे राहिले ते. गाईस प्रतिभाने मला मारले, प्रतिभाने माझं रक्त काढले. हो असं कधीच होऊ नाही शकत आहे. असं झालंय आज. ओ ऐका, इथे बसा. असं एक असाच देईल मग मी. पुसा ना ते. अरे ते वाटतंय. असं दाबून धरायचं ना. झोपतो भाऊ. ए दीपू नाही नाही, ते मी एवढा सगळा पसारा मी मम्मींना नाही आवरून दिलाय मगाशी. तुम्हाला आवरायचंय दीपू ते आज. सकाळीच बोललो होतं की घडीत ते घालून जा. काय लॉजिक आहे? मी गेला तुम्हाला मी सकाळीच सांगितलं होतं ना त्याची घडी करून जा वगैरे, काहीच केलं नाहीये तुम्ही. रोज नाही करत. हा मग आज करायचंय तुम्हाला. आज सगळी घरातली कामं करायची आहे. करू मी नाही करणार. ए दीपू असं नाही यार, काय? उठा करा. म्हणजे नाही म्हणजे तू ब्लॉग काय ह्या बेसिसवर घेते का? दीपक येणार आणि दीपकला सही कामं करायला लावणार. असं नाहीये, पण आज करायचंय तुम्ही. मला नाही एकतर ठीक वाटत आहे एवढं, त्याच्यामुळे तुम्ही करणार. तसं काय करत नाही मी. तू नव्हती महिनाभर मी चावरायचो सगळं. हो आले म्हणते. आले म्हणते उगाच घर साफ होता. कधी कधी डॉल करायची, कधी कधी मी करायचो. मम्मी करायच्या कधी कधी. ठीक आहे. आता उठा, आता करायचंय तुम्हाला. नाईट. गुड नाईट नाही गुड नाईट ना. मला 12 वाजता जायचं केक कापायला. मग उठा, मग झोपायचं नाही अजिबात. चला ठीक आहे दीपू, तुम्ही नाही करत आहे ना, तर आता मीच उठते आणि मीच करते काम. चालेल? काय राग आणून देते रे? तुला डॉक्टर नाही म्हणलेत ना करायला काम? बेड मग रेस्ट करा ना यार. तुला मला काम करून का दाखवायचं की आले भारी हजबंड आहे माझा, काम करतो असं तसं? मी तसं माझ्या ऑडियन्सला सांगितलं माझा 5,000 नवरा किती देणार ना? गुणाचा आहे आणि हा 5,000 5,000 देणार आहे मी. 5,000 मध्ये मी 5च कामं करणार. 5 कामं सांग कोणची पण. ओय, शपथ कसले यार, सांग तर. कसले दीपू तुम्ही. 5 कामं सांग तुझ्याकडे. मी बायकोचं काम नाही ऐकणार, बायकोने सांगितलेलं. 5 कामं सांग. मला जायचंय बघ. किती वाजलेत आता? तुम्हालाच लेट होईल त्यामुळे तुझा तुम्ही फोटो. 11:14 झालेत. सांग काय करू? सांग. चल स्टार्ट कर. हे आवरायचंय. हे आवरलेलं आहे हे आवरायचं म्हणजे एक काम. हा एक काम म्हणजे पूर्ण बेड, ठीक आहे. अजून त्या दोन्ही ह्याच्या घड्या घालायच्यात, तिकडे ते कपडे त्याच्या घड्या घालायच्यात, झाडून घ्यायचंय, फरशी पुसायची आहे आणि मशीनला कपडे, सॉरी फरशी नाही पुसायची आहे, फरशी नाही, ते तिथला जो पसारा आहे ना, तिथला टेबलवरचा वगैरे इकडचा तो आवरायचा आहे. फरशी नाही, सॉरी फरशी चुकून आलं माझ्या तोंडात, फरशी नाही. हे मोजकेच काम आहे, थोडी थोडी. करू का गायची कामं? मी केली पाहिजे का? मुलींना मी सांगा सांगू का? सांगू? नवऱ्याने कामं केली पाहिजे का हे सगळी? तुम्ही सांगा गायचे अत्याचार आहे माझ्यावर. सकाळी कामवाली दिदी येते ते पण करतात, पण हिला माझ्या हा पण ते घडी नाही घालत, ते झाडू कशी करतात. मी झाडू ते करते करतील मग, की करते मी. झाडू करतील, वरच्या वरची काम करून बरं टाकतो. चला, तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं करा बस. बस ठीक आहे. ओके. जास्त त्रास नाही देत मी तुम्हाला. आयुष्यात लय चांगली वर्ष झाले रे. बायको आहे मी. लहानपणी ना गाईस काय तेच व्हायचं सांगणार आधी- होते मी की मम्मींकडनं मी इतके आधी वेळा मम्मी- ऐकलंय ना. मम्मी काम करायला, मम्मी जॉब करायचे ना, आधी मम्मी जॉब करायला जाताना मी झाडू फरशी भांडी करायचो. नाही भांडी मी करायचो, माझा भाऊ झाडू वाडू करायचा आणि डॉल आम्ही तिन्ही ना असं घर चकाचक ठेवायचो ना. आधी टॉयलेट पासून सगळं आम्ही साफ करायचो. मम्मी आल्यावर मम्मीला लोड नको. मी तुम्हाला सांगा नाही कळा माझं हाय डोक्यात की हिनी जर ह्या मॅडमने जर ब्लॉग कंटिन्यू केलं तर तुम्हाला सगळं सांगायचं. ठीक आहे चला, तुम्ही सांगा. कामाला लागा. केलं पाहिजे ना नवऱ्यांनी पण काम कधीतरी. सांगा कमेंट करून.
केलीच पाहिजे. सांगा असं असंच मला असेच घडी कमेंट करायला करा. तुला काय वाटतं त्याला किती वेळ लागेल? किती वेळ अरे 5 सेकंड बाद झाले. हे पण. आणि हा यांची तुमची एक वाईट सवय सांगू का हा. सगळ्यांना? इथे झोपतात हा शेजारी आणि कधीच आहे ना बेडशीट नीट नसतं. मी कसा झोपतो ते तुला पण माहिती आहे. ते Guys, इकडे मला तिकडे ना, वा- तुम्हाला मी म्हणलंय की मला झोपायचा त्रास आहे, तर मला असं कधीच होत नाही की मी बेडवर पडलो आणि झोप येते. मला ना एक प्रोसेस असतो 1-1.5 तासाचा, की झोपल्यानंतर माझ्या डोक्यात विचार चालू असतात. मग मी आधी असं सरळ झोपतो, सरळ झोपल्यावर मग असा झोपतो, असं झोपल्यावर असं होतं, असं होतं, नाही असं बास होतं. बास 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 एवढं नाही बास. एवढं होतं. चल मला जायचंय, तुझे काम ना 5 सेकंड लागतात घडी करायला. बघायचं तुला? कर काउंट दे. टिक टिक 1. टिक टिक 1 टिक टिक 2 चिटिंग टिक नाही टिक करायची, चिटिंग नाही करायची. नीट 1 2 3 4 तू मी नाही करणार, जा काम मग. टिक टिक 1. प्रतिभा नीट ना. ठीक आहे ना, करा ना तुम्ही, चालू तर करा. नीट मोज. टिक टिक मोजायची 5 गरज सेकंड नाही. घडी करून दाखवतो. ठीक आहे 1 2 3. जा. नाही करणार आहे तू, आता राग आणून देते. ठीक आहे ना देऊ. नीट मोज. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 टिक टिक 4 3 सेकंड फक्त. टिक टिक 5. एकच केलंय तुम्ही. मग एकच ठरलं होतं. एवढी भारी घडी बघ 5 स्टार हॉटेलला पण नाही घालत. हो काही हा स्वतःचं कौतुक स्वतः करणं सोडणार नाही तुम्ही. जमतं मला गाईज, मला घरातली कामं जमतात. उठ चल, आवरायचं ना तुझं बेड. याच्यावर ठेवा. आता हे साफ करा, सगळं क्लीन करा, नीट करा तो बेड. प्यार हमें किस मोड़ पे वाह. आया. आधी 4 स्टँड म्हणली होती तोडलेत. मम्मी, म्हणली 4 होती- म्हणली होती मम्मी लव्ह मॅरेज करू नको. आले 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 लव्ह मॅरेज वर. तू माईक लावलाय, मी नाही लावलाय. मी पण लावतो. मग बरं, लावताना बघितलं कळलं तुम्ही की आता. editing, म्हणजे script करतोय. हा ना? माईक घेतला आणि त्याचा वापर केला का 2 वेळा तरी? मी केलाय यूज. तू काय मीच जास्त केलाय. तू इथं खाली बस, उभं नको राहू. हो प्यार स्पीड कमी झाला, स्पीड कमी झाला. अरे प्यार हमें किस मोड. गाईज ही आहे मॅट्रेस. ह्याच्यावर झोपून आमची पाठ दुखत नाही. अरे किती घाण झाली पण. मग आता बेडशीट पण दुसरं टाका. नको, बेडशीट कालच टाकले. पण ते तुम्हाला काढायचंच नव्हतं, एवढं कष्ट घ्यायचेच नव्हते दीपू. तुम्ही का ऐक ना, मी माझ्या आयुष्यात जी कामं करतो मनापासून चांगली करतो एकदम. पण एवढं करायची गरजच नव्हती. ते फक्त नीट केलं असतं तरी पण झालं असतं. लेडीज लोक आणि गाईज लोक, तुम्ही जर बेडशीट आवरलं तर तुम्हाला किती वेळ लागतो सांगा. मी बघा किती पाटाटा काम करतोय. हळू 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 हळू. शिट शिट शिट. का लग्न केलं मी? एकटा सुखी होतो, लय सुखी होतो एकटा. असं कधी देव करू नका गाईज, लग्न करू नका. मुलींना असा नवरा भेटला पाहिजे सगळ्यांना. माझ्यापेक्षा चांगले लोक आहे जगात. तर माझ्यासाठी तुम्हीच आहे. नीट ठेवा ते पण. या मॅडम या, बसा. ठेवलं ते वाकडं तुमची तिकडं. उशी मॅडम, तुमची उशी या. केसरिया बालम आओ पधारो थारे बेड. दीपू ते पुसा ना गालावरचं, मला ते नाही बघवत आहे. फॅन लाव, मला गरम झालं. काय म्हटले तुम्ही? जाऊ का, झालं बघ, केलं किती पटापट काम सगळं. नो, झाडून काढायचंय ते कपडे. प्रोफेशनल ब्लॉगर वाटतो मी. हा ना, झाडू काढू. झाडून काढायचंय आणि तिथले ते कपडे सगळे इथे, तिकडे ते कपडे आहेत बघा, ते सगळे इकडे आणा. हळूहळू. सकाळीच एक तर हा एवढेच कपडे? हो तेवढं. एवढे तर मी 2 मिनिटात घडी करतो. तिथे बघा खाली. वाटलंच तर कपडे राहू द्या, मी करते नाही तर घडी. मी करू शकतो. लोकांना तुला काय दाखवायचं, मी काम चोर आहे. नाही हो, तसं नाही. पण मग मला वाईट पण वाटतंय की मी माझ्या नवऱ्याकडनं कामं पण करून घेते. पटपट करा तुला चला. काय वाटायचं मला काही घडी घालता येत नाही का? अरे एवढी सुंदर- बापरे, एवढी सुंदर एवढी घडी नीट कोणी पण घडी नाही घालत. घातली. हा? एवढी नीट घडी घातली. अरे बाबा, उगाच माणूस मोठा नाही होत. कष्ट केलेले तर आधी खूप असे. समजा घ्या. समजलं का मी काय म्हणते? कुणाचा नवरा माझा? कपड्याच्या दुकानात काम केलेलं आहे आधी आपण. अजून कुठं कुठं?
केले बाबांनी कामं केली. एवढ्या वेळात दीपू माझं झालं पण असतं, काय नाही खरंच झालं असतं. संबंधच नाही लांब लांबपर्यंत. छान केलंय, पण ठीक आहे, ते जाऊ द्या. नाही, झाडून घ्यायचं अजून. ते तिथं बघा, पाय पुसणे ते नीट करा. झाले. ठीक आहे, बाकीचं नाही काय सांगत मी तुम्हाला, बाकीचं जाऊन देते काम. झाडून नाही घेणार झाडू काय नाही घेत, ते दीदी करते ना सकाळी, मी करतो. बस एवढंच. हो. तुमचे कपडे तुमच्या कपाटामध्ये. सॉक्सची एकच सॉक्स आहे, दुसरा सॉक्स कुठे मग? मला काय माहिती. चुकीचा धुताय तुम्ही सगळं. बर हे सगळं सांग कुठं ठेवायचं. तुमचे कपडे तुमच्या फोन आलाय, कपाटात. थांब जरा. बोल ना. 10 मिनिटं. चल मला बोलावं बरं, आलंय. तुम्हाला जायची घाई आहे तर तुम्ही जा, मी ठेवते ते वाटलंच तर. हा, राहू हे द्या ठेव. ते. मला ठीक पण important आहे, आहे, mic एवढा ठेव. त्रास नाही देणार मी. तू पण माईक काढ. काहीच- माईक चांगलं नाही वाटतंय. ठीक आहे, काढते. गाईज, दीपकने मॉडेलिंग ऍक्टिंग असं केलं पाहिजे की नाही जरा सांगा बरं. एवढ्या ऑफर येऊन सुद्धा दीपक करत नाहीये. करत नाही म्हणजे होतच ना माझ्याकडनं. केलं तर सगळं होतं. तू आधी ब्लॉगिंग कर, हातवात नको देऊ बाई. मला तुझा राग आहे, तू आधी हे गोष्टी नीट कर. तुम्ही काहीच हिने 100 केलं डेजचं पाहिजे. चॅलेंज कधी करताय मग? हा? आज माझी त्या story- दिवशी लय बोलले ना तुम्ही, आणि माझी आज story नाही पाहिली आज? स्टोरी माझी story टाकली नाही आज. पाहिली. बापरे ऐका ना बापरे. गाईज, मी लय ना असं माझ्या अंगात ना आग आहे, आग वेगळीच आग. ही मला म्हणली, मग मला असं होतं प्रत्येक वेळेस की हिला सिद्ध करून दाखवतो, आणि मग हिला माहिती की मी करू शकतो, पण मला माहिती ही नाही करणार. असं मग का? मी आज नाही केलं का ब्लॉग स्टार्ट? आज केला, पण असं खूप वेळा केला ना तू, आणि आय एम सॉरी. हे गाईज आम्ही भांडत नाही बरं का. आमचं ना, मी 1000 वेळा एक गोष्ट म्हणलं की प्रेमाच्या बाबतीत, रिलेशनच्या बाबतीत आम्ही कधीच सक्सेसच्या पण पुढे, आम्ही लय पुढे त्या गोष्टीत. तिथं आमचं कधीच काय होत नाही, फक्त भांडणं, रिलेशनशिप फक्त काम. आणि कामामुळे. ते पण का म्हणतो की कारण तिने ते कमवलंय, ती गोष्टीला तिने 5-6 वर्ष, तर तुम्हाला ती दिसते 4 वर्षापासून, पण त्याच्या आधी तिने 10-15 वर्ष घालवलेत. मग तिला त्या गोष्टीने ओरडतो की तू करत जा. दे इकडं, तुझा हात दुखान मला माहिती. किती तो गुणाचा नवरा माझ्या मेहनतीचं एवढ्या कष्टाचं चीज करायला बघतोय. म्हणजे आणि तुला आहे का काय? स्ट्रगल बघितलंय ना दीपूने आधी, म्हणून. मला असं वाटतं बघ, माहितीये का, की मी बनलोच नाही गोष्टींसाठी. मला असं लई निगेटिव्हिटी आहे बाबतीत, की मला असं वाटतं की मी ट्रॅव्हलिंग ब्लॉग चांगले करतो किंवा दुसरे ब्लॉग. असं मला हे जे घरगुती ब्लॉग्स आहे ना, ते जमत नाही असं वाटतं. मला स्वतःला आता असं वाटतं की ह्यांनी ऍक्टिंग मध्ये घुसावं, मॉडेलिंग मध्ये घुसावं, करावं. मी घेतो ना, मग मी तेच सांगत होतो. मी अरे फोन पडतोय, अरे हळूहळू. फोन पडतोय. 100 डेज चॅलेंज घेतो मी. माझं युट्यूब चॅनल सगळ्यांना दाखवतो. थांबा, हा, तुम्ही मला subscribe करा. सबस्क्राईब करून ठेवा. 1000 सबस्क्रायबर्स करून टाका पटापटा. मी करतो. हा बघा, हा माझा चॅनल आहे. दीपक 100 डेजचं चॅलेंज घेणार आहेत ना, त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, हा दीपक सुतार _दीपक सुतार 24, हा माझा चॅनल आहे. आणि मी इथं खाली टाकतो पण एडिट करता. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. 100 डेजचं चॅलेंज मी ट्राय करतो या येत्या सोमवारपासून. प्लॅन करतो, सगळं लिहितो मला काय करायचंय काय नाही. तर 100 डेजचं जर मी चॅलेंज घेतो तर मी माझ्यासाठी पण चॅलेंज घेणार आहे. जसं मला ऍक्टिंग शिकायची आहे, मला ब्लॉग्स करायचे, बॉडी वगैरे काय असेल, जिम वगैरे सगळ्या गोष्टी मी करणार आहे. सगळंच. तर मी माझा चॅनल इथं देतो, आणि मला कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी की मी हे केलं पाहिजे की नाही. मला आता ना ती खरं काहीच, तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला असं वाटतं मी ऍक्ट करतोय, हे करतोय, पण मला खूप जास्त भीती आहे या गोष्टीची. मला असं मी वाटत तुम्हाला नाही. एक सीन सांगते. कधी माहितीये, नादखुळामध्ये जेव्हा हे एंडच्या पार्टला आहे, ते बघा, तुम्ही ज्यांनी नादखुळा पाहिला असेल त्यांना माहित असेल. तर त्या एका सीन साठी निकने त्यांना कितीतरी वेळा हा, निकने फक्त मला walk 1.5-2 तास शिकवलंय शिकवलेलं. walk, निकने. आणि ह्यांचा मेकअप केलेला, टचअप वगैरे सगळं झालेलं, सगळं आणि काढलं इतका मी. घाम आलेला त्यांना. म्हणजे नाही, मला ते मेन म्हणजे सूट पण नाही, मला हा, नव्हतं सूट आवडत नव्हतं makeup. होत. ह्यांनी काय केलं, तोंड धुतलं वगैरे, आणि फक्त त्या तेवढाच वॉक केलाय त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ते इतके घाबरत होते. निकने शिकवलं मला. तेव्हा त्यामुळे केलं पाहिजे, होऊ शकतं ह्यांच्याकडनं. हे उगाच फोन घाबरतात. फोन आ रहा है. तू बोल. हा, यांचे मित्र कधी छान नाही बसून जाणार. नुसते फोन चालू आहेत मित्रांचे. रात्रीचे 11 वाजलेत.
सो ठीक आहे गाईज, हाच आहे की मी आता युट्यूब चॅनल चालू करतो आणि माझं अशी इच्छा आहे मी. आणि प्रॉब्लेम काय माहिती आहे का, सगळ्यात जास्त मी कुणाचेच ब्लॉग बघत नाही, की असं मन लावून की हा ब्लॉग बघून शिकून. तर मला असं एक वाटतं की जर मी कोणाचे ब्लॉग बघून हे केलं तर कॉपी होतं, किंवा कधी कधी खूप जास्त इन्स्पायर होतं माणूस की ते करतं मग त्यांचं. आमचं जे डेलीचं काही चालू असतं आम्ही असंच दाखवतो की कारण आमचं हे कॉन्टेंट चालू खूप आहे माझ्याकडे, कॉन्टेंट खूप जास्त आहे. मी मारवाडी, ती मराठी, खूप सारे ट्रेडिशन्स आहे वगैरे वगैरे. पण काही गोष्टी ना लाईफमध्ये आमच्या चालूच राहिलेत, जेणे करता आम्हाला हे करता आला नाही. ब्लॉग्स बघायला चालू ठेवा सगळ्यांचे, म्हणजे ज्याने तुला आयडिया येईल. मी तर नाही बघू शकत, मी दिवसभर बाहेर असतो. ठीक आहे, बघेल मी. बट आत्ता बास, म्हणजे ह्यांनी खूप सारी कामं केली. तर जेवढी मला गरजेची होती तेवढी कामं केली आहेत माझ्या गुणाच्या नवऱ्याने. लहान नंतर माझं, मी लहान नाही. सोड तू, बोल. सॉरी बोल. हे काय झालं? मी नाही मला तर कोण फोन लाड करणार? एवढे फोन काय येतं ते मी मला. महत्वाची की फोन महत्वाचा? भांडणं होतील आता. फोन महत्वाचं. मी महत्वाची. अरे फोन हरवला. इकडं फोन आहे समोर. तुझे जामून ऐकत नाही. मी बोलू का? जाम्या, तू व्लॉग मध्ये येतोय, काय आहे तुझा त्रास? दरवेळेस लेट करतोय तू दीपया. नाही माझ्यामुळे होतंय. आमचा ब्लॉग चालू आहे, 2 मिनिटं फक्त. सो गाईज, ब्लॉग एंड करते. तू आज ब्लॉग काय केला मला माहित नाही. तूच एडिट करायचं, तूच टाकायचं, आणि तुम्ही लास्टला नक्की सांगा की ब्लॉग आवडलाय का. डेली ब्लॉग म्हणजे आता झालंय ते मला हेच काय ना नक्की काही केलं पाहिजे. जे डेलीचं आहे ते सगळं दाखवलंय या आणि blog मध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये जावा, मी तिथं माझं युट्यूबचं लिंक, इन्स्टाचं लिंक द्या ना, तिथं तुम्ही फॉलो करा. नाही तर हा ब्लॉग मी कोलॅब करतो माझ्या चॅनल सोबत, तिथं जाऊन तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर्सवर पहिला ब्लॉग येणार. आणि मंडे पासून मी चॅलेंज स्टार्ट करतो, मी शूट करतो. फक्त मला 2 दिवस द्या प्लॅनिंगला, कारण माझं खरं सांगते का माझ्यासोबत असं होतं की खूप सारं आणि मल्टीटास्किंग होतं. तर मल्टीटास्किंगमुळे इच्छा मरते की जर एक फील्ड असेल ना यूट्यूब, तर मी तर राडाच करेन की यूट्यूबच करायचं आहे मला. पण इकडं तिकडं डोक्यात विचार हे ते करून सगळ्या गोष्टी नाही करतात मला. ठीक आहे, आता करायचंय स्टार्ट तुम्हाला. सो होईल, आणि तुम्ही सगळे सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. दीपकला सबस्क्राईब करा लवकर जाऊन चॅनलला दीपकच्या. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. Bye, bye, guys. बाय Love you बाय all. बाय बाय.